नमस्ते रसिकहो, मी मनोज आहेर. भारतीय संस्कृतीनं हजारो वर्ष धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ सांगितलेले. जगातील मानवी प्रगती तपासून पाहिली तर तिच्या मुळाशी सुद्धा अर्थ हे तत्वज्ञान आपणाला आढळून येतेच. अर्थप्राप्ती, परस्परांशी व्यवहार, आर्थिक विनियोग, गावगाडा, नगर, राष्ट्र यांचा कारभार चालवणे या प्रत्येक बाबतीत अर्थकारणाची भूमिका अतिशय महत्वाची. आपणही समजून घेणार आहोत अर्थकारणाचे विविध टप्पे आणि कप्पे सुद्धा. कारण कुठलाही समाज समृद्ध होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या साक्षर होणं गरजेचं असतं. साहित्य उत्सवचं विशेष प्रसारण निखिल देशमुख यांच्या सोबत अर्थपूर्ण. नमस्कार. अर्थपूर्ण या विशेष सत्रात आपलं सर्वांचं मी निखिल पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या सुदृढ व उत्तम आरोग्याची कामना करतो. तर लास्ट एपिसोडमध्ये आपण हेल्थ इन्शुरन्सबद्दल बेसिक माहिती घेतली. याही भागात आपण काही जे 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत जे फार महत्त्वाचे आहेत त्या संदर्भात चर्चा करूया. ते सर्वांच्या बेनिफिट्सचे प्रश्न आहेत. वैयक्तिकरित्या ते प्राप्त झालेले आहेत. तसेच हेल्थ इन्शुरन्स निवडत असताना तसं तर फिल्टर आपल्याला करावंच लागतं, कारण खूप वेगवेगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात हेल्थ इन्शुरन्स संदर्भात. तर ते फिल्टर करत असताना, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची निवड करत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्या त्याबाबत आपण थोडक्यात जाणून घेऊया. सर्वप्रथम प्रश्न आला होता की इंडिव्हिज्युअल प्लॅन आणि फ्लोटर प्लॅन या दोघांतील नेमका फरक काय आहे ते. तर मी हे समजून सांगताना, आता उन्हाळा जवळजवळ संपलेला आहे, पावसाळा सुरू झाला आहे. आता जून महिन्याचा हा पहिला आठवडा म्हणजे पाऊस बऱ्याच ठिकाणी सुरू झालेला आहे. तरी हरकत नाही, उदाहरण आपलं युनिव्हर्सल आहे. तर आपण आईस्क्रीम घेतो कधी कधी शॉपमधनं. ते 2 प्रकारात उपलब्ध असतं. एक म्हणजे कोन किंवा मग पेपरचे डबे मिळतात. परंतु हे वैयक्तिक झाले, म्हणजे एक व्यक्ती खाऊ शकतो. तसे तर दोघंही खाऊ शकतात, परंतु आपण आपल्या उदाहरणाकरिता असं समजा की एक व्यक्ती खाऊ शकतो. आणि आपल्या कुटुंबाकरिता जर आपल्याला घ्यायचं असेल तर आपण घेतो फॅमिली पॅक. फॅमिली पॅक तुम्हाला आठवत असेल, बटरस्कॉचचा वगैरे, तुटी फ्रुटी वगैरे असे बरेच आहेत. आणि आता हेच उदाहरण घेऊन सेम आपण समजून घ्या इंडिव्हिज्युअल प्लॅन आणि फ्लोटर प्लॅन. इंडिव्हिज्युअल प्लॅन म्हणजे झालं कोन आणि फ्लोटर प्लॅन म्हणजे झालं फॅमिली पॅक. इंडिव्हिज्युअल पॅक म्हणजे कोन कसा आपण एकटेच खातो, तसाच इंडिव्हिज्युअल पॅक हा एकट्याचाच असतो. ज्याने एका व्यक्तीने, सिंगल व्यक्तीने ते कव्हर घेतलेलं आहे, ते त्याचीच रिस्क फक्त कव्हर करते. आणि फॅमिली पॅक कसं आईस्क्रीम असतं की सर्वजण आपण मिळून खातो, कोणी जास्त खातं, कोणी कमी खातं. तशाच पद्धतीचा फ्लोटर प्लॅन असतो. समजा एखादा फ्लोटर प्लॅन हा 20 लाखाचा घेतलेला आहे, तर कोणाला कुटुंबातील व्यक्तींपैकी त्याला कोणाला 2 लाखाची गरज पडू शकते, कोणाला 5 लाखाची, कोणाला 12 लाखाची. तर हा एक बेसिक डिफरन्स झाला फ्लोटर आणि फ्लोटर पॅक आणि इंडिव्हिज्युअल इन्शुरन्स पॉलिसी यामध्ये. फ्लोटर प्लॅनमध्ये 2 चाइल्ड आणि 2 अडल्ट किंवा 2 अडल्ट 1 चाइल्ड, 1 अडल्ट 1 चाइल्ड अशा प्रकारे ॲडिशन हे केलं जाऊ शकतं. सजेस्टेबल हेच असतं की फॅमिलीमध्ये जर वृद्ध आई वडील असतील तर त्यांच्याकरिताचं
स्पेशल हेल्थ इन्शुरन्स कवर आपण घ्यावं. कारण प्रीमियम जे आहे ते फ्लोटर प्लॅनमध्ये ज्याचं वय सर्वात जास्त आहे त्याच्या वयानुसार डिफाईन केलं जातं. प्रीमियमचा चार्ट हा मोस्टली 18 ते 35 वय वर्ष, 35 ते 45 वय वर्ष, 45 ते 55, 55 ते 60 किंवा 60 ते 65 किंवा 65 ते 70 जर कंपन्यांकडे अवेलेबल असेल 70 पर्यंतचं, तर असा हा वयानुसार चार्ट असतो. आणि जसं जसं वय वाढत जातं तसं तसं प्रीमियम हे वाढत जातं. 18 ते 35 वर्षाच्या व्यक्तीला जेवढं प्रीमियम 1 लाखाच्या इन्शुरन्सला लागत असेल त्याच्यापेक्षा जास्त प्रीमियम हे वयवर्ष 55 ते 60 वयाच्या व्यक्तीला लागतं. तेवढ्या प्रीमियममध्ये वयवर्ष 18 ते 35 या वयातील व्यक्तींचं 3 ते 4 लाखाचं प्रीमियम सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे सजेस्टेड हेच असतं की आपण कव्हरचं निवड करत असताना नेहमी वय आणि फ्लोटर प्लॅन चूज करत असताना वृद्ध आईवडिलांना त्यांच्याकरिताचं वेगळं कव्हर हे घ्यावं. दुसरा प्रश्न आला होता की ओव्हरसीज ट्रीटमेंट म्हणजेच फॉरेन ट्रीटमेंटकरिता काही पॉलिसीज अवेलेबल आहेत का, याची चौकशी आपण ज्यांच्याकडनं हेल्थ इन्शुरन्स घेतोय त्यांच्याकडेच केलेली फार बरी असेल. कारण असं आहे की काही काही पॉलिसीज अशा प्रकारचं फीचर प्रोव्हाइड करतात, परंतु त्याची गरज आपल्याला का पडते हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण फॉरेनला जॉब करायला जात असणार किंवा फॉरेनला कामाला असणार तर मी तरी हेच सांगेन की आपल्या तिथल्या एम्प्लॉयरच्या मदतीने इन्शुरन्स पॉलिसीची निवड ही करावी. किंवा विद्यार्थी म्हणून जर कुठे शिक्षणाकरिता जात असेल, UK जातात, जर्मनीला जातात, USA जातात, ऑस्ट्रेलियाला जातात, यामध्ये असं आहे की प्रत्येक देशाचं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर आणि हेल्थ स्ट्रक्चर हे वेगळं वेगळं आहे. त्यामुळे या संदर्भात आपण फार काळजीपूर्वक हे डिसिजन घ्यावेत. कधी कधी विद्यार्थी म्हणून शिक्षण घ्यायला म्हणून जात असताना जी फी पे केली जाते त्यामध्ये हेल्थ इन्शुरन्सचं सुद्धा कव्हर कधी कधी हे असू शकतं, आणि नसेल तर मग त्या देशातील स्ट्रक्चर कसं आहे, कुठल्या देशात जात आहेत त्यानुसार ते परचेस करावं. काही कंपनीज आहेत ज्या स्पेशली ट्रीटमेंट ओव्हरसीज ट्रीटमेंटचा करिता हेल्थ इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असतील, परंतु त्याकरिता आपण प्रेफर करावं त्या कंपनीलाच. आणि कधीही हेल्थ इन्शुरन्सच्याच बाबतीत नाही तर काहीही आपण खरेदी करत असताना नेहमी टर्म्स अँड कंडिशन या 2 गोष्टी नक्की चेक कराव्या. नियमावर शर्ते लागूचा जो कॉलम असतो तो नक्की बघावा. त्यातील वाक्य न वाक्य, मी तर म्हणेन की शब्द आणि शब्द हा वाचून आणि समजून घ्यावा, आणि नंतरच कुठलीही गोष्ट आपण परचेस करावी. हे फक्त हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भातच नाही तर इतर सर्व गोष्टींबाबत. याचं जर व्हायलेशन झालं किंवा या संदर्भात रेग्युलेशन करण्याकरिता किंवा गाईडलाईन देण्याकरिता कुठली एखादी बॉडी आहे का, तर हो आहे. IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटर अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ही संस्था इन्शुरन्स सेक्टरमधील सर्व नियम आणि नियमावलींचं रेग्युलेशन्स आणि गाईडलाईन पास करण्याकरिता आहे. ज्याप्रमाणे बँकिंग सेक्टरमध्ये RBI आणि इन्व्हेस्टमेंट सेक्टर म्हणजेच म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट यामध्ये सेबी आहे. ज्याप्रमाणे क्रिकेटचं नियम आणि रेग्युलेशन्स करण्याकरिता ICC आहे, त्याचप्रमाणे IRDAI इन्शुरन्स सेक्टरमधील नियम आणि नियमावली तसेच याचं रेग्युलेशन करण्याकरिताची बॉडी आहे. यानंतर आणखी एक प्रश्न आला होता की कोविड रिलेटेड काही हेल्थ इन्शुरन्स आहेत का, तर हो आहेत. मी इथे स्पष्ट करतो की याची माहिती देत असताना
मी काही स्रोत वापरलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे आपण साहित्य उत्सव या समूहावरती जी मालिका चालवतो अर्थ संवाद बुधवारी सकाळी, त्यामध्ये मागच्या बुधवारी जो एपिसोड पोस्ट झाला होता दिनांक 2 जून 2021 रोजी, लेखिका होत्या भक्ती रसाळ. तर तो एक मेसेज, त्यानंतर काही सर्क्युलर्स आणि काही अवेलेबल माहिती जी पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे याचा संदर्भ घेतलेला आहे. आपण सुद्धा याच्या अधिक माहितीकरिता irrai.gov.in ही IRDAI ची वेबसाईट फ्रिक्वेंटली चेक करू शकता. त्या संदर्भात ज्या 2 पॉलिसीज IRDAI ने गाईडलाईन्स पास करून इतर ज्या कंपनीज आहेत इन्शुरन्स सेक्टरमधील त्यांना इश्यू करण्याकरिता सांगितलेल्या आहेत, त्यापैकी एक आहे कोविड कवच. कोविड कवच ही इंडिम्निटी बेस्ड पॉलिसी आहे. म्हणजे ट्रीटमेंट हॉस्पिटलायझेशनचं जेवढं असेल तेवढं बिल पास होतं. ही सिंगल प्रीमियम पॉलिसी आहे. सिंगल प्रीमियम म्हणजे एकदाच फक्त प्रीमियम पे करावं लागतं आणि शॉर्ट टर्म करिताचं आहे. आणि ही इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटर म्हणजेच फॅमिली प्लॅन आणि स्वतःकरिता या दोन्ही स्वरूपात अवेलेबल आहे. यामध्ये एज क्रायटेरिया हा 18 to 65 आहे, परंतु वयवर 3 महिने असलेलं ते 25 वर्षापर्यंतची मुलं जे डिपेंडेंट आहेत आपल्यावरती ती आपण यामध्ये ॲड करू शकतो. याचं मिनिमम सम अश्युर्ड म्हणजे मिनिमम पॉलिसी जी आपण बाय करू शकतो ती आहे 50,000ची आणि मॅक्सिमम आहे 5 लाख रुपयांची. प्रिव्हियस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज ज्यांनी घेतलेल्या आहे त्यांच्यामध्ये सुद्धा कोविडची ट्रीटमेंट ही कव्हर करावी असे IRDAच्या गाईडलाईन्स आहेत. परंतु याबाबत स्पष्टता नव्हती की आता खर्च अशा पद्धतीने वाढलेले आहेत, जसं की PPE किट, ग्लव्स, हे जे खर्च वाढलेले आहेत याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे या 2 पॉलिसी करिताच्या गाईडलाईन्स IRDAने दिलेल्या आहेत. इथेच थोडंफार मी आपला जो पहिला प्रश्न होता फॅमिली फ्लोटर आणि इंडिव्हिज्युअल यामधील फरक याबाबत एक सांगू शकतो की कोविडमुळे सर्व संदर्भ हे बदललेले आहेत. फॅमिली फ्लोटरमध्ये आधी कसं होतं की एक आपण प्लॅन घेतला की एक असं होतं की घरातील सर्वच व्यक्ती एका वेळी आजारी पडतीलच याची शक्यता फार कमी होती. परंतु कोविडचा जो आजार आहे तो इम्युनिटी बेस आहे. कोणाची इम्युनिटी कशी आहे हे आपल्याला माहीत नसतं ऑलरेडी. त्यामुळे होऊ शकते की घरातील सर्व व्यक्तींना किंवा काही जास्त व्यक्तींना सुद्धा हा आजार होऊ शकतो आणि याची ट्रीटमेंट करण्याकरिता हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता आहे. त्यामुळे फॅमिली फ्लोटर प्लॅन घेताना सुद्धा आता जास्त काळजी ही घ्यावी लागणार आहे. आधी जो आपण विचार करत होतो की कदाचित 1 किंवा 2 व्यक्तींकरिता याची गरज पडू शकते, इतरांकरिता पडू शकणार नाही, परंतु आता संदर्भ बदललेले आहे. आता परिस्थिती तशी नाही, तर याचा सुद्धा विचार करावा. त्यानंतर आपण बोलत होतो कोविड कवच याबाबत. याचं मिनिमम आणि मॅक्सिमम सम अश्युर्ड हे सांगितलेलं आहे. याचं जे प्रीमियम आहे ते सुद्धा वयानुसार आहे आणि याचा जो शॉर्ट टर्म कालावधी आहे हा 3.5 महिने म्हणजे 105 दिवस, 195 दिवस आणि 285 दिवसांचा आहे. म्हणजेच 6.5 महिने आणि 9.5 महिने. एक प्रश्न इथे उद्भवतो की हा कालावधी असा का ठेवला असेल किंवा राऊंड फिगरमध्ये का नसेल. तर खरं तर हा राऊंड फिगरमध्येच आहे. 3 महिने, 6 महिने आणि 9 महिने. परंतु याला 15 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. म्हणजे आज जर पॉलिसी इश्यू केली गेली तर इथून 15 दिवसांपर्यंतचा क्लेम हा करता येणार नाही. 1 तारखेला पॉलिसी इश्यू झाली आणि 10 तारखेला कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर याचे ट्रीटमेंटचा खर्च या पॉलिसीमधनं आपण करू शकणार नाही, कारण 15 दिवसांचा वेटिंग पिरियड आहे. हे 15 दिवस मायनस केल्यानंतर ज्या कालावधीकरिताची पॉलिसी घेतलेली आहे
त्या कालावधीपर्यंत ती पॉलिसी आपली चालते. दुसरी पॉलिसी आहे कोविड रक्षक. याच्या पण टर्म्स कंडिशन या सेमच आहे. एक इथे सांगतो की या दोन्ही पॉलिसीज या युनिव्हर्सल आहेत, म्हणजेच ज्या IRDAIच्या गाईडलाईन्स आहेत त्यानुसार या दोन्हीही पॉलिसी इन्शुरन्स सेक्टरमधील असलेल्या कंपन्यांनी इश्यू कराव्यात अशा गाईडलाईन्स आहेत. कोविड कवच या जवळजवळ मॅन्डेटरी आहेत, तर कोविड रक्षक ही मॅन्डेटरी नाही. कोविड रक्षक ही फ्लोटर स्वरूपात उपलब्ध नाही, तर ती व्यक्तिगत म्हणजेच सिंगल व्यक्तीकरिता सिंगल प्रीमियम बेसवर उपलब्ध आहे. फरक हा आणखी एक महत्त्वाचा आहे की कोविड कवचमध्ये आपण बघितलं की ती इंडिम्निटी बेस होती, म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेवढा खर्च झाला तेवढा खर्च मिळेल आणि झालं. परंतु कोविड रक्षक ही बेनिफिट बेस्ड पॉलिसी आहे. याचं पण मिनिमम सम अश्युअर्ड हे 50,000 आहे, परंतु मॅक्सिमम सम अश्युअर्ड हे 2.5 लाख आहे. आणि कोविड रक्षक म्हणजेच ही पॉलिसी काय करते, तर आपण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर जर कुठला इन्कम लॉस होत असेल तर तो इन्कम लॉस सुद्धा या पॉलिसीच्या अंतर्गत क्लेम केला जाऊ शकतो. हा एक मोठा फरक कोविड कवच आणि कोविड रक्षकमध्ये आहे. प्रीमियम वेगवेगळं असू शकतं वयानुसार, आणि याचं जे सम अश्युअर्ड आहे म्हणजे किती रुपयाची पॉलिसी आपण परचेस करू शकतो मॅक्सिमम, तर जी कोविड कवचमध्ये 5 लाख आहे आणि कोविड रक्षकमध्ये 2.5 लाख आहे. याचा पण कालावधी हा सेमच आहे, 3.5 महिने, 6.5 महिने आणि 9.5 महिने. तर हे होतं एकंदरीत कोविड रक्षक आणि कोविड कवच याबाबत. परंतु आपण या ब्लाइंडली फक्त परचेस करायच्या नाही आहेत. ऑनलाईन आणि बाकी इंटरमेडिएटरी थ्रू सर्वच प्रकारच्या माध्यमातून या पॉलिसी अवेलेबल आहेत. आपण अधिक माहितीकरिता जरूर IRDAIचे वेबसाईट www.irdai.gov.in ही चेक करा आणि इतरही माध्यमातून माहिती घ्या आणि नंतरच वाटलं तर परचेस करा. त्यानंतर आपण बघूया की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी परचेस करत असताना कुठल्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या, म्हणजेच हा एक हेल्थ इन्शुरन्स संदर्भातील पार्ट 2 आहे. सर्वप्रथम म्हणजे कॅपिंग ऑन रूम रेंट. पॉलिसी परचेस करत असताना बऱ्याच पॉलिसीजमध्ये पर नाईट रूम रेंटवरती कॅपिंग असतं. समजा एखाद्या पॉलिसीमध्ये आपण परचेस केलेली आहे आणि त्यामध्ये पर नाईट 5,000चं कॅपिंग आहे आणि आपण ॲडमिट झालोय 7,000च्या पर डेच्या रेंटच्या रूममध्ये, तर क्लेम पास होत असताना होऊ शकते की क्लेम हा कमी अमाऊंटचा पास होईल, कारण बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या रूम रेंटशी निगडीत असतात. तर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी परचेस करण्यापूर्वी हे नक्की बघावं की त्यामध्ये रूम रेंट संदर्भात कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नसावं. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण आपल्या आरोग्याविषयी, आपल्या लाईफस्टाईलबद्दल आणि आपल्या सवयींबाबत खरी माहिती ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी किंवा कुठलंही इन्शुरन्स प्रोडक्ट खरेदी करण्यापूर्वी ही द्यावी. त्या संदर्भात मेडिकलसुद्धा कधी होतं. शक्यतोवर आपण मेडिकलच करून त्यांना ती माहिती द्यावी. आणि कुठल्याही पद्धतीची जर आपल्याला सवय असेल, म्हणजे आपण स्मोकिंग करत असणार, निकोटिन घेत असणार म्हणजे तंबाखू गुटखा सेवन करत असणार आणि ड्रिंक करत असणार, तर याची माहिती आपण त्या कंपनीला जरूर द्यावी. खरं तर ड्रिंकिंग आणि स्मोकिंग आणि तंबाखू गुटखा याचे सेवन करूच नाही, परंतु आपण करत असणार आणि आपण हे पूर्वी करत होतात परंतु आता ते सोडलंय, तर तो सुद्धा संदर्भ त्यांना द्यावा की किती वर्षांपासून ते किती वर्षांपर्यंत आपण वरील गोष्टींचं
सेवन हे करत होतात आणि किती वर्ष किंवा किती कालावधी त्या गोष्टी सोडून झालेला आहे ही सुद्धा माहिती त्यांना नक्की द्यावी. त्यानंतर कोविड संदर्भातील ज्या पॉलिसीज आहेत, कोविड कवच आणि कोविड रक्षक, या परचेस करत असताना आपण आपल्याला कुठला डिझीज आहे का, उदाहरणार्थ मधुमेह, BP, या संदर्भातले ज्या काही खऱ्या खऱ्या गोष्टी आहेत त्या आपण जरूर त्या कंपनीला सांगाव्यात. यानंतर आपण बघूया कोपे संदर्भात. कोपे ही एक टर्म आहे. ती टर्म अशी की ती टर्म जर आपण स्वीकारली, याचं पुढे एक मी उदाहरण देणार आहे. ते उदाहरण असं की कोपे म्हणजे सम अमाऊंट आपण पे करायची असते आणि उरलेल्या अमाऊंटचा क्लेम पास होतो. फॉर एक्झाम्पल, जर आपण 10,000 प्रीमियम असलेली एखादी पॉलिसी परचेस करायचं ठरवलेलं आहे आणि कोपे ऑप्शन हा 20/80 असा आहे, तर इथे असं होईल की आपल्याला डिस्काउंट यावर मिळू शकतो. म्हणजे कंपनी अशी ऑफर देऊ शकते की 10,000 प्रीमियम आहे परंतु तुम्ही 20%चा कोपेच घेत असाल तर तुम्हाला 25% प्रीमियम डिस्काउंट दिला जाईल. याचाच अर्थ असा की आपलं प्रीमियम हे 10,000 न राहता 25% लेस होऊन ते 7,500 होईल. परंतु याचा तोटा असा होऊ शकतो की जर एखादा 5 लाखाचा क्लेम आला, एखादी सर्जरी झाली, तर 20/80 असा आपण कोपे ॲक्सेप्ट केला असल्यामुळे आपल्याला 4 लाखाचाच क्लेम हा पास होईल आणि 5 लाखाचे 20% 1 लाख रुपीज हे आपल्याला पे करावे लागतील. त्यामुळे शक्यतोवर कोपे नसावा, हीच पॉलिसी आपण निवडण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर आणखी एक बेनिफिट असतं नो क्लेम बेनिफिट. म्हणजे पॉलिसी आपण घेतो ती मग आयदर इंडिव्हिज्युअल असो किंवा फ्लोटर असो, त्यामध्ये असं होतं की कधी कधी आपण क्लेमच करत नाही. 1 वर्ष 2 वर्ष या संदर्भात असं होतं की वेगवेगळ्या ऑफर्स मिळतात. त्यापैकी काही असू शकतात की हेल्थ चेकअपच्या फॅसिलिटी दिल्या जातात किंवा आणखीही काही असतात, किंवा पुढील वर्षांमध्ये आपल्याला डिस्काउंट दिला जातो प्रीमियममध्येच. जसं की 10,000 प्रीमियम असेल तर त्यामध्ये 2,000चा 3,000चा डिस्काउंट दिला जातो. तुम्ही 8,000 किंवा 7,000च पे करा. या संदर्भात आपण जर हा पर्याय अवेलेबल असेल एक, तर आपण हा पर्याय स्वीकारण्याचा प्रयत्न करावा. तो म्हणजे इन्क्रीजिंग हेल्थ इन्शुरन्स. जर आपलं हेल्थ इन्शुरन्स हे 10 लाखाचं असेल आणि नो क्लेम जर असेल आपला 1 ते 2 वर्ष, तर ते हेल्थ इन्शुरन्स आपलं कुठल्याही प्रकारचं आपल्याला डिस्काउंट न मिळता किंवा आपण मेडिकल चेकअप न घेता तो 10% किंवा 5% किंवा 15% जर वाढवण्याचा पर्याय अवेलेबल असेल तर ते करावं. कारण आज एखाद्या सर्जरीला किंवा एखाद्या ट्रीटमेंटला 5 लाख रुपये लागतात आणि इथून पुढे 2 किंवा 3 वर्षांनी ती तेवढीच व्हॅल्यू लागेल याची शक्यता नसते, ती वाढत जाते. त्यामुळे इन्क्रीजिंग हेल्थ इन्शुरन्स हे जर ऑप्शन अवेलेबल असेल तर आपण बेस्ट त्याची निवड करावी. काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी टॉपअपचं ऑप्शन देतात. म्हणजे 5 लाखाचं हेल्थ इन्शुरन्स असेल आणि त्यापैकी 4 लाख जर वापरले गेले असतील तर आपण एक एक्स्ट्रा प्रीमियम पे करून पुन्हा आपलं कव्हर हे 5 लाखाचं वाढवू शकतो. त्या संदर्भातील असेल तर ते आपण जरूर घ्यावं. आणि हेल्थ इन्शुरन्स परचेस करताना आपण जी एक लिस्ट असते, म्हणजे त्या कंपनीचे काही हॉस्पिटलसोबत टायअप असतात आणि ज्यांच्यासोबत टायअप असतात शक्यतोवर तिथे कॅशलेस पेमेंट होते. कॅशलेस म्हणजे आपल्याला आधी पे करायची गरज नसते. जे काही बिल होतं ते सरळ कॅशलेस म्हणून पे होऊन जातं. ही फॅसिलिटी शक्यतोवर उपलब्ध असल्यास त्याचा आपण स्वीकार करावा. आणि लिस्ट ऑफ हॉस्पिटल ही जरूर आधी चेक करावी. त्यापैकी तुम्ही जिथे राहता त्या तुमच्या शहरातील किती हॉस्पिटल्स सोबत त्या कंपनीचं टायअप आहे, किंवा तुमच्या आसपास जी शहरं आहेत
त्या शहरातील किती हॉस्पिटल्स त्या कंपनीसोबत ज्याच्याकडनं तुम्ही हेल्थ इन्शुरन्स परचेस करताय त्यांच्यासोबत टायअप आहेत हे जरूर चेक करावं. आणि लिस्ट ऑफ हॉस्पिटल चेक करत असताना तुमच्या आजूबाजूचे हॉस्पिटल्स टायअप आहेत का हे आपण चेक करावं. काही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हे फीचर्स असतं ते म्हणजे OPD बेनिफिट. कधी हॉस्पिटलायझेस व्हावं याची काही आवश्यकता नसते, साधे खर्च असतात. हे सुद्धा फीचरसोबतच्या स्पेशल पॉलिसीज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि त्याची गरज असेल तर आपण त्या जरूर घ्याव्यात. किंवा काही पॉलिसीज या जर आपल्याला अशा मिळत असतील हॉस्पिटलायझेशन प्लस OPD आणि त्याचं किती पर्सेंटमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि किती पर्सेंटमध्ये OPD आहेत हे चेक करून जर आपल्याला तशा प्रकारच्या पॉलिसीजमध्ये जर आपल्याला वाटत असेल की फुलफिल करते आपले गरजा तर आपण त्या प्रकारच्या पॉलिसीज घ्याव्यात. याचं उदाहरण म्हणजे एखादी पॉलिसी आहे जी अशा फीचरमध्ये असू शकते की OPD करिता 40% आणि हॉस्पिटलायझेशन करिता 60% हा रेशो असेल आणि आपल्याला वाटत असेल की आपल्या गरजा ही पॉलिसी पूर्ण करते तर आपण ती पॉलिसी घेऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच पॉलिसीजमध्ये इन्कम लॉसचं फीचर असते. म्हणजे आपण हॉस्पिटलाइज असतो त्या काळात जे काही इन्कम आपण जनरेट करू शकत असू ते जर लॉस होत असेल तर ते भरून देण्याच्या सुद्धा त्याचं पण पर डे कॅपिंग असतं. त्यासारख्या पण पॉलिसीज अवेलेबल आहेत. परंतु या घेण्यापूर्वी आपण जरूर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स या चेक कराव्या. एक गोष्ट ही लक्षात पक्की ठेवावी की टर्म्स अँड कंडिशन्स या कधीही न वाचता काहीही आपण परचेस करू नये. त्यानंतर हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही गोष्टी कव्हर होत नाहीत. त्या कुठल्या होत नाहीत त्या सुद्धा आपण बघाव्यात. उदाहरणार्थ लठ्ठपणावरची सर्जरी असेल किंवा प्लॅस्टिक सर्जरी असेल आणि काही कंपन्यांनी अशासारख्या ज्या गोष्टी ज्या कव्हर होत नाहीत त्याकरिता स्पेशल इन्शुरन्स पॉलिसीज आणलेल्या आहेत. जर गरज असेल तर आपण त्यासुद्धा घेऊ शकतो. पॉलिसी निवडताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवावी ती म्हणजे काही आजारांवरती काही कॅपिंग असतं पॉलिसीमध्ये. उदाहरणार्थ हार्ट सर्जरी करायची असेल तर त्याचं कॅपिंग जर 3 लाख किंवा 4 लाख असेल आणि येणारा खर्च हा 7-8 लाख झाला तर वरील अमाऊंट ही आपल्याला पे करावी लागते. त्यामुळे निवड करत असताना ही गोष्ट सुद्धा लक्षात असू द्यावी की कुठल्याही ट्रीटमेंटवरती कुठल्याही प्रकारचं कॅपिंग या पॉलिसीमध्ये आहे का. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे काही कंपन्या या मेटर्निटी बेनिफिट सुद्धा देतात म्हणजेच प्रेग्नन्सी करिता. आणि त्याचा जो वेटिंग पिरियड असतो म्हणजे पॉलिसी ही कधी परचेस करावी तर आपण ही पॉलिसी परचेस करण्यापूर्वी बाळाचं प्लॅनिंग कधी करतो त्यानुसार ती पॉलिसी परचेस केली जाते. काही कंपन्या याकरिता 1 वर्षाचा वेटिंग पिरियड देतात, काही कंपन्या 2 वर्षांचा देतात आणि याचे काही कंपन्यांची अशी देखील डिमांड असते की बोथ हजबंड अँड वाईफ दोघांनी सुद्धा हेल्थ इन्शुरन्स ही पॉलिसी घ्यावी तरच त्याचं बेनिफिट हे मिळेल. त्याच्यामध्ये सुद्धा कॅपिंग असते 40,000चं किंवा 50,000चं, ते सुद्धा चेक करावं. नॉर्मल डिलिव्हरी असेल तर ठीक आहे, परंतु सिझरिंग जर होत असेल तर खर्च हा जास्त होतो. त्यामुळे त्याचं काय कॅपिंग आहे आणि वेटिंग पिरियड काय आहे हे सुद्धा नक्की चेक करावं. किंवा त्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन चेक करत असताना जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होत असेल तर त्या संदर्भात ती पॉलिसी काही गाईडलाईन्स किंवा टर्म्स अँड कंडिशनमध्ये काही आहे का हे नक्की चेक करावं.
आणि बऱ्याचशा पॉलिसीज प्रेग्नन्सी बेनिफिट्सच्या फीचर असलेल्या किंवा स्पेशल त्याकरिताच्या जर आपण घेत असू तर या बऱ्याचशा पॉलिसी जर बाळाला काही झालं तर बाळाचं इन्शुरन्स कव्हर करत नाही, तर त्या संदर्भात काय आहे ते चेक करावं. उदाहरणार्थ जर प्रीमॅच्युअर डिलिव्हरी असेल तर बाळाला एका विशिष्ट काचेच्या पेटीत ठेवावं लागतं किंवा हॉस्पिटलायझेशनचा जो ड्युरेशन असतो तो जास्त असतो, तर त्या संदर्भात त्या पॉलिसीमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत या गोष्टीसुद्धा आपण चेक कराव्या. वरील सर्व मुद्दे लक्षात घेता मी अपेक्षा करतो की हेल्थ इन्शुरन्स संदर्भातील आपल्याला जे काही प्रश्न पडत असतील किंवा पडतील त्याची उत्तरे आपल्याला मिळालेली असतील. जर यामध्ये आणखीही काही बाकी राहिलं तर याचा संदर्भ देऊन पुढील एपिसोडमध्ये त्याबाबत नक्कीच चर्चा करू. आपण ज्यावेळी आपला टर्न येईल त्यावेळी नक्कीच वॅक्सिन घ्या. वॅक्सिनेशनकरिता कोविनवरती रजिस्ट्रेशन करावं लागतं. वर्ष 18 ते 45 वर्षाच्या व्यक्तींना हे मॅन्डेटरी आहे जवळजवळ. कोविनवरती रजिस्ट्रेशन करणं सुद्धा सोपं आहे. आरोग्य सेतूच्या ॲपच्या माध्यमातून पण होऊ शकतं किंवा गुगलवरती कोविन रजिस्ट्रेशन टाईप केलं तर कोविनची वेबसाईट अपिअर होते, ते सुद्धा आपण करू शकतो. तिथे मोबाईल नंबर एंटर करायचा, नंतर OTP द्यायचा, नंतर आपण कुठलं ID कार्ड वापरून रजिस्ट्रेशन करणार आहोत ते ID कार्ड सिलेक्ट करायचं, त्या कार्डचा नंबर, बर्थ ऑफ इयर आणि झालं रजिस्ट्रेशन. एक रजिस्ट्रेशन नंबर जनरेट होतो, तो नंबर किंवा त्याचे लास्टचे 4 डिजिट हे वॅक्सिन सेंटरला मागतात. आणि एका मोबाईल नंबरने 4 बेनिफिशरी रजिस्टर होऊ शकतात. तर ज्यावेळी आपला टर्न येईल त्यावेळी वॅक्सिन जरूर घ्या. आणि आपण आज इथेच थांबूया. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.